नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 1016 आणि 1017वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पुढची जी रचना आहे ती अशी. मी आमच्या वर्गातल्या एका मुलीच्या कधी समोर आलो तर ती प्रत्येक वेळेस म्हणते, मला तुम्ही समोर आलात ना की एक चमत्कार होतो. वर्गातली इतर सगळी मुलं मला खूप स्मार्ट वाटू लागतात. दुसरी जी रचना आहे ती एका जर्मन पुस्तकातली अनुवाद केलेली गोष्ट. एका महिन्याच्या नोटीसशिवायच कामावरून काढून टाकलं. एका महिन्याच्या नोटीसशिवायच कामावरून काढून टाकलं. एका खूप मोठ्या कंपनीचा चेअरमन कंपनीमध्ये फेरफटका मारत होता. सगळे कामावर आहेत की नाही, प्रत्यक्ष आपापल्या जागेवर आहेत की नाही आणि प्रत्यक्ष काम करतायत की नाही या सगळ्याकडे त्याचं नेहमी बारीक लक्ष असे. सगळे आले आहेत आणि काम करतायत हे पाहिल्यावर त्याला समाधान होत असे. कामचुकारपणाचा त्याला तिटकारा होता. एका ठिकाणी त्यांना एक माणूस अगदी आरामात खुर्चीवर बसलेला दिसला. तो काहीही काम करत नसल्यासारखा एक रोजचा वर्तमानपत्राचा पेपर वाचत बसला होता. त्याला कोणतेही काम होते असे वाटतही नव्हते. अगदीच आळशासारखा वाटत होता. क्षणार्धात त्याचा पारा वर गेला. तो तरातरा चालत त्याच्याकडे गेला. वरपासून खालपर्यंत बघितलं आणि विचारलं, काय रे, तुला महिन्याला किती पगार मिळतो? तो माणूस दचकला आणि म्हणाला, सर 500 मार्क मिळतात. ते चेअरमन भडकलेलेच होते. काय 500 मार्क मिळतात? चांगला पगार आहे की तुला. त्याने खिशात हात घातला आणि 550 मार्कच्या नोटा बाहेर काढल्या. जरी ही बऱ्यापैकी रक्कम असली तरी मी तुला ती देतो आहे. हा 1 महिन्याचा पगार आणि वर 50 मार्क. लगेच इथून चालता हो आणि परत तोंड दाखवू नकोस. तो माणूस चकितच झाला आणि चेअरमनकडे बघत राहिला. चेअरमन पण त्याच्या नजरेला नजर देऊन बघत राहिले. सगळं ऑफिस शांत होतं आणि काय होतंय ते बघत होतं. अचानक तो माणूस पुढे झाला. त्याने ते 550 मार्क घेतले, खिशात घातले, आभारी आहे म्हणाला आणि मग तो एक क्षणही न थांबता दाराबाहेर निघून गेला. चेअरमन सगळ्या कर्मचाऱ्यांना उद्देशून म्हणाले, अशा लोकांना आपण कसे काय कंपनीत ठेवू शकतो? आपल्या कंपनीला सध्या खूप कामं आहेत आणि आपण पेपर वाचण्यात वेळ कसा काय फुकट घालवू शकतो? मी आलो हे त्यानं बघितलं, पण त्यानं साधं उभं राहून माझी दखल पण नाही घेतली. तो आपल्या टेबलापाशी पण नव्हता आणि पेपर वाचत वेळ घालवत होता नुसताच. असल्या माणसांचं इथे काय काम आहे? चेअरमन साहेबांच्या समोरच अकाउंटंटचं टेबल होतं. तो म्हणाला, तो माणूस आपल्या ऑफिसचा कर्मचारीच नव्हता. त्याने त्यांच्या कंपनीतर्फे आपल्याला पैसे दिले होते आणि मी त्याची पावतीच त्याला करून देत होतो. आता सॉरी म्हणायची पाळी चेअरमनची होती. जो माणूस त्यांच्या कंपनीतच नव्हता त्याला त्याने नुकतंच 550 मार्क देऊन कंपनीतून काढून टाकलं होतं. तिसरी जी रचना आहे ती अशी. माझ्या लक्षात आलं आहे की कोणत्याही टीव्हीवरील जाहिरातीचा परिणाम 90% विचारी लोकांच्या मनात फक्त गोंधळ निर्माण करण्यात होतो आणि उरलेल्या 10% लोकांवर परिणाम अजिबात विचार न करणाऱ्यांकडून, अशा लोकांकडून त्या कंपनीला फायदा होतो. आता पुढचा भाग आहे ब्रह्मसूत्रांवरील. हा आहे दुसरा भाग. ब्रह्मसूत्रांच्या या ग्रंथामध्ये 4 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायात 4 भाग आहेत. प्रत्येक भागात अनेक उपभाग आहेत आणि प्रत्येक उपभागात काही सूत्रे आहेत. एकूण सूत्रांची संख्या 555 आहे.
ती 192 उपभागात सांगितलेली आहेत. ब्रह्मसूत्रातील ज्ञानाला यात एका पद्धतीत गुंफलेलं आहे. याच्यामध्ये पहिला अध्याय आहे समन्वयाचा. त्यात जे एकुलतं एक सत्य आहे त्याला ब्राह्मण म्हटलेलं आहे. ते एक सत्य जाणून घेणं हे उद्दिष्ट आहे. दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे अविरोध. अविरोध म्हणजे सगळ्याचा स्वीकार आणि एकाच वेळी वरवर परस्पर विरोधी वाटणाऱ्या गोष्टींचं असणं शक्य आहे हे जाणणं. वेदांतामध्ये ब्राह्मण म्हणजे सत्य हेच सर्व काही आहे आणि त्याच्यामुळेच जग आहे. सर्व जग त्या सत्यापासूनच बनतं आणि शेवटी त्याच्यातच सर्व काही विलीन होऊन जातं. जगाचं वेगळं असं अस्तित्वच नसतं. जगाचा उगम आणि कारण फक्त सत्य आहे आणि त्याचा परिणाम जो दिसतो तो फक्त दिसतो, पण प्रत्यक्षात तो परिणाम काही खरा नसतो. म्हणजेच आत्मा सत्यापासून बनतो, पण तो काही खरा नसतो. तो सत्यच असतो. तो फक्त त्याचं प्रतिबिंबासारखा असतो. काही जणांच्या मते प्रत्येकात आत्मा वेगळा असा वेगवेगळ्या शरीरात असतो आणि त्याचं वेगळं अस्तित्व असतं. त्यांच्या मते मृत्यूनंतर आत्मा देवलोकात तरी जातो किंवा त्याच्याच पितरांच्याकडे तरी जातो. आपल्याबरोबर तो त्याची इंद्रिय, आठवणी आणि मतं पण थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन जातो. आणि एक तिसरी शक्यता पण म्हटलेली आहे. अनेक वेळा तोच आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि दरवेळेस नवीन शरीर मिळवतो. देवलोकात जाणाऱ्यांना काही काळानंतर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तिसऱ्या अध्यायामध्ये साधना कशी करायची, तप कसं करायचं याच्याबद्दलची माहिती आहे. चार्वाक यांच्या मते आत्मा फक्त शरीरातच असतो. शरीराशिवाय तो असूच शकत नाही. तो जागेपणी, स्वप्नांच्या अवस्थेत आणि गाढ झोपेत कसा असतो हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. शेवटी मुक्ती मिळेपर्यंत पुनर्जन्म होत राहतात हेही सांगितलेलं आहे. जे सत्य असतं ते निर्गुण असतं हे सांगितलेलं आहे आणि ते इंद्रियांना कळत नसल्यामुळे कळायला अवघड असतं हेही सांगितलेलं आहे. आरसे वेगळे असले तरी सूर्याचं प्रतिबिंब जसं प्रत्येक आरशामध्ये वेगळं वेगळं दिसतं, तसंच त्याचं सत्याचं प्रतिबिंब असलं तरी ते वेगळं वेगळं भासतं. मूळ सत्य असतं एकच. सत्य जाणून घेण्यासाठी माणसात कोणते गुण असायला हवेत हे पण सांगितलेलं आहे. मोक्ष म्हणजे सत्य जाणून घेणं हेही सांगितलेलं आहे. अज्ञान जाणं म्हणजेही मोक्षच हेही सांगितलेलं आहे. चौथ्या आणि शेवटच्या अध्यायामध्ये साधनेच्या परिणामांच्याबद्दल, साधनेच्या फळाबद्दल सांगितलेलं आहे. सगुणावर ध्यान केलं तर सगुणाची जाणीव होते. ती झाली तर माणूस मृत्यूनंतर देवलोकात जातो. त्याचा आत्मा छातीमधील हृदयाच्या चक्रात जातो. तिथून तो सुषुम्ना नाडीतून शरीर सोडून जातो आणि मग ब्रह्मलोकात जातो. जाताना अनेक दैवते त्या आत्म्याचा ताबा घेतात. ब्रह्मलोकात गेल्यावर तो लोक कल्पाच्या अंताच्या वेळेस तिथेच राहतो आणि जेव्हा ब्रह्मलोक देखील संपतो तेव्हा त्याला निर्गुणाची जाणीव होते. ज्ञानमार्ग स्वीकारणाऱ्या लोकांचा याच जन्मात निर्गुणाची जाणीव होते. अशा निर्गुणाची जाणीव झालेल्या व्यक्तीला जीवनमुक्त असं म्हणतात. त्याचं जीवन या शरीरात असेपर्यंत त्याला त्याच्या प्रारब्धाप्रमाणे, पूर्वकर्मांच्या प्रमाणे जगणं भाग असतं. खऱ्या मुक्तावस्थेमध्ये त्या व्यक्तीसाठी शरीर जणू काही नसतंच. शंकराचार्यांच्या आधी पण ब्रह्मसूत्रांवर काही लोकांनी काहीतरी लिहिलेलं आहे. आपापल्या दृष्टिकोनाप्रमाणे त्यांनीही ब्रह्मसूत्रांवर भाष्य केलेलं आहे. ते सर्वच लोक विद्वान होते. त्यापैकी काही असे होते: भास्कर, यादव प्रकाश, रामानुज, केशव, नीलकंठ, मध्वाचार्य, बलदेव, वल्लभाचार्य आणि विज्ञान भिक्षू आणि आणखी काही लोक देखील होते.